नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे CP अकॅडमी यूट्यूब चॅनलवर। तर बघा, आज आपण या व्हिडिओत एक विशेष बाब बघणार आहोत। विशेष बाब म्हणण्याचं कारण म्हणजेच जिल्हा पोलीस, कारागृह आणि चालक याच्यात ज्या विद्यार्थ्यांनी तिन्ही ठिकाणी फॉर्म भरलेले आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांनी तिन्ही ठिकाणी फॉर्म भरलेले आहे आणि जिल्हा पोलीसमध्ये त्याचं सिलेक्शन झालेलं असेल कदाचित, तर त्याचा भरपूर मोठा फायदा होणार आहे। फायदा होण्याचं कारण सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो मुलगा जिल्हा पोलीसमध्ये लागणार, बघा ही PDF आहे, तुम्हाला मी सांगतो त्याप्रमाणे तुम्ही छाननी करून बघू शकता। आणि तुम्ही जर वेटिंगला राहिले असाल तर तुमचा 100% फायदा होणार आहे। बघा, ही आहे जिल्हा पोलीसची PDF, म्हणजे ज्या मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे त्या मुलांचं या PDFमध्ये नाव आहे। पण जी मुलं वेटिंगला राहिलेले आहे जिल्हा पोलीसमध्ये आणि त्यांनी फॉर्म भरलेला आहे चालकमध्ये, अशा मुलांना एक टिप्स देतो। ती टिप्स काय आहे तुम्ही बघा। ह्याच्यात जे सिलेक्शनमध्ये मुलगा आहे त्या मुलांचं नाव, तुमच्या कास्ट, आता तुमची कास्ट कोणती पण XYZ कोणती पण असो, जर तुमच्या कास्टमधला मुलगा, याच्यात पण सर्च करायचं जे मुलं तुमच्या कास्टमध्ये लागलेले आहे, 30, 32, 40, 50 मुलं असतील, त्यांचे सर्वांचे नाव इथून नोट करून घ्यायचे जिल्हा पोलीसमधून आणि त्यांचे नाव चालकमध्ये आहे का ते बघायचे। जर त्यांचे नाव चालकमध्ये पण लागलेले असेल सिलेक्शन लिस्टमध्ये, तर तुम्ही जर वेटिंगला फर्स्टला असेल, सेकंडला असेल, तर तुमचा भरपूर मोठा फायदा होणार आहे यात। बघा काय करायचं, आता हे जिल्हा पोलीसची पूर्ण PDF आहे। तुमची कास्ट OBC आहे किंवा VJNT आहे, SC आहे, ST आहे, SBC आहे, NTD आहे, कोणती पण असो, त्या कास्टमधले तुमचे स्वतःचे नाव फर्स्ट सेकंडला आहे वेटिंगला, ठीक आहे। तर काय करायचं, त्या मुलाचं नाव इथून सर्व मुलांचे नाव लिहून घ्यायचे आणि त्या मुलांचे नाव कुठे शोधायचे तुम्हाला, आता चालकच्या सिलेक्शन लिस्टमध्ये, कारागृहाच्या सिलेक्शन लिस्टमध्ये। आता जर हाच मुलगा, बघा ही झाली जिल्हा पोलीसची लिस्ट। आपण आता बघूया चालकची लिस्ट। आता ही लिस्ट आहे चालकची। तर चालकमध्ये जर त्या मुलाचं नाव सापडलं तुम्हाला, तर तुमच्याच कास्टच्या मुलाचं जर नाव दोन्ही ठिकाणी सिलेक्शन लिस्टमध्ये सापडला, याच्यात भरपूर अशी मुलं असतील जे तिन्ही ठिकाणी सिलेक्ट झाले असतील, कारण यावेळेस परीक्षा ही एकाच वेळेस झाली होती, त्यामुळे हा गोल्डन चान्स आहे। मी याच्या आधी व्हिडिओ बनवले होते, त्यात पण हे सर्व बाबी मी तुम्हाला स्पष्ट आणि क्लिअर करून सांगितलेले आहे, त्यामुळे हा व्हिडिओ मी परत बनवत आहे। तुम्ही शोधायचं कशा प्रकारे, आता ही चालकची लिस्ट आहे। या चालकच्या लिस्टमध्ये ओपनमध्ये आहे का तो मुलगा, कास्टमध्ये आहे का तो मुलगा, आणि बघा एकूणच त्या मुलाचं नाव या लिस्टमध्ये आहे का। जर त्या मुलाचं दोन्ही किंवा तिन्ही लिस्टमध्ये नाव असेल, तर त्या एका कास्टच्या 3 विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे। फायदा कसा होणार आहे, तो मुलगा जिल्हा पोलीस, नाहीतर चालक, नाहीतर कारागृह, या तिन्हीपैकी एका ठिकाणी, ठीक आहे, ती जागा गेली। एक मुलगा 3 जागा घेणार का, नाही घेणार, अजिबात नाही घेणार। तर तुम्ही त्या मुलाच्या जागी तुम्ही 100% वेटिंगवरून वरी उचलण्यात येणार तुम्हाला। 100% ही बाब सत्य आहे आणि मी अनुभवाने बोलत आहे, माझे हे बोल अनुभवाचे आहे। मित्रांनो, तुम्हाला भरपूर मोठा दिलासा भेटू शकतो या व्हिडिओमुळे। बघा, पूर्ण PDF पण तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल आणि तिन्ही PDF तुमच्या डोळ्यासमोर ठेवा आणि सर्च करा, तुमचं सिलेक्शन होतो की नाही होतो हे तुम्हाला समजून जाईल। जर तुमचं नाव असेल जवळपास वेटिंगला फर्स्ट सेकंडला, तर तुम्ही गुलाल आणून ठेवा, उधळायला वेळ लागणार नाही। जसं हे याचे डॉक्युमेंट चेकिंग झाले तसंच तुमची वेटिंग लिस्ट ओपन होणार आहे। ही झाली चालकची। आता चालकमध्ये भरपूर मुलांनी फॉर्म भरले होते आणि दोन्ही ठिकाणी असे मुलं आहे, मला मेसेज केले होते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये की सर आमचं फॉर्म तिन्ही ठिकाणी आहे, मला तिन्ही ठिकाणी चांगले मार्क्स आलेले आहे, तर मी कोणत्या ठिकाणी जॉब स्वीकारू। मी त्याच्यावर प्रत्युत्तर दिलेलं नाही मित्रांनो। तर तुम्हाला जी योग्य वाटेल त्या ठिकाणी तुम्ही ती जॉब स्वीकारू शकता। ही पूर्ण PDF झाली आहे बघणं आपलं। बघा विद्यार्थी मित्रांनो, गोल्डन चान्स आहे, असा चान्स परत मिळणार नाही। थोडी मेहनत घ्या, त्या मुलापर्यंत तुम्ही जा,
त्या मुलाशी संपर्क करा, जेणेकरून तो मुलगा तुमच्या फायद्याचं ठरेल. कारण तो जर जिल्हा पोलीसला लागला असेल आणि चालकमध्ये पण लागला असेल आणि कारागृहामध्ये पण लागला असेल, तर त्या मुलाला तुम्ही बोलून तुमची एक जागा फिक्स करू शकता. आणि एक जागा फिक्स करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. पूर्ण 1 वर्ष वाया जातो आपला. यासाठी तुम्ही ही लिस्ट पूर्ण पडताळा करून बघा. आपण आता बघूया कारागृह. ही आहे कारागृहाची PDF 2022-23 दक्षिण विभाग कारागृह शिपाई पोलीस भरती. आता याच्यात पण चांगली लिस्ट लागलेली आहे. आता तुमच्या कास्टचे मुलं 100% याच्यात पण आहे, त्यात पण आहे आणि तिन्ही लिस्टमध्ये आहे. आपण आता एकंदरीतच तिन्ही लिस्ट बघितलेल्या आहे. बघा, या लिस्टमध्ये जर नाव असेल त्या मुलाचं आणि जिल्हा पोलीसच्या लिस्टमध्ये जरी नाव असेल, तरी त्या मुलाचं सिलेक्शन हा दोन्ही ठिकाणी झालेला आहे. ती बाब तुम्ही लक्षात घ्या आणि त्या मुलाशी संपर्क होत असेल तर संपर्क करा आणि त्याला विचारणा करा की तो कोणत्या ठिकाणी ची जागा सिलेक्ट करणार आहे. जर तो जिल्हा पोलीसची जागा सिलेक्ट करत असेल तर तुम्हाला कारागृह किंवा चालकची जागा भेटणार म्हणजे भेटणार. तर विद्यार्थी मित्रांनो, डिप्रेशनमध्ये न जाता निश्चिंत राहा. कोणी वयाने पण वेटिंगवर असेल, भरपूर मुलं वयामुळे पण वेटिंगला असतील, त्या मुलांचं 100% फायदा होणार आहे. आपण जशी ही कट ऑफ लागणार आहे बनवलं होतं व्हिडिओ, तसाच हा पण व्हिडिओ बनवलेला आहे. हा व्हिडिओ तुमच्या खूप उपयोगी पडणार आहे मित्रांनो. कारण मी जे व्हिडिओ बनवतो आत्तापर्यंतचे ते सर्व विद्यार्थ्यांना उपयोगी पडत आहे. त्यामुळे तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. बघा, ही सर्व कारागृहाची PDF आहे. सर्वच्या सर्व PDF मी तुमच्यासमोर ठेवलेली आहे. आता याच्यातून तुम्हाला शोधायचं आहे. मी पूर्ण PDF शोधलेली आहे, पण एवढ्या मुलांचं नाव मला शोधणं पॉसिबल होणार नाही. त्यामुळे तुम्ही स्वतः मेहनत घ्या तुमच्या कास्टसाठी आणि तुम्ही स्वतःचं सिलेक्शन स्वतः करून घेऊ शकता. थोडा मेहनत घ्यावी लागेल मित्रांनो तुम्हाला. तुमच्या कास्टमधले 10, 50, 5, 100 किती मुलं असतील तेवढ्या मुलांची लिस्ट काढा. बघा, आपण बघूया आता जिल्हा पोलीसमधले एकंदरीतच सेम नाव असलेले विद्यार्थी. बघा विद्यार्थी मित्रांनो, ही PDF आहे मुंबई शिपाई पोलीस भरती 2022-23. याच्यात तुम्ही नाव शोधा तुमच्या कास्टच्या मुलांचं. ठीक आहे, तुमच्या कास्टच्या मुलांचं नाव शोधा. बघा, याच्यात सापडतो का तुमच्या कास्टच्या मुलाचं नाव? मी त्या मुलांचे नाव नाही सांगू शकत जे याच्यात सेम ठिकाणी 2-3 ठिकाणी एकच मुलगा लागलेला आहे. त्या मुलांचं मी नाव घेऊ शकत नाही मित्रांनो. कारण तुम्ही तुमच्या कास्टच्या मुलांचं नाव शोधा आणि त्यांना विचारणा करा, किंवा तुम्ही विचारणा नाही केली तरी तुमच्या घरी आपोआप तुम्हाला कॉल येईल, मेसेज येईल, ईमेल येईल मुंबई पोलीस मुख्यालयावरून की तुमचं सिलेक्शन झालेलं आहे. तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी किंवा मेडिकलसाठी सज्ज राहा, असा मेसेज येईल किंवा एक PDF येईल. ती PDF त्यांच्या पर्सनल वेबसाईटवर टाकल्या जाईल. अशा पद्धतीने तुमच्यासाठी ही खूपच महत्त्वाची खबर आहे. आणि हताश होऊ नका, कारण याच्या पुढे पण 10,000 पोलिसांची भरती निघणार आहे. त्याच्यात प्रयत्न चालूच ठेवा मित्रांनो. नाही झालं तर शेवटी महाराष्ट्र सुरक्षा बलामध्ये वेटिंगवाल्या सर्व मुलांना घेतलेलं आहे मागच्या वर्षीच्या, तर तुम्हाला पण घेतील. वेटिंगमध्ये घेतलेली मुलं सुरक्षा रक्षकांची पण जॉब करत होते, त्यावेळेस त्यांची वेटिंग ओपन झाली आणि ते मुलं आता परत मुंबई जिल्हा पोलीस वेटिंग ओपन झाली तेव्हा परत आले आणि जॉब कंटिन्यू करत आहे. काही मुलं ट्रेनिंगला गेली, काही मुलं मुख्यालयाला आहे. बघा, तुम्हाला याच्यावर काही जर संशय आला, काही डाऊट विचारायचा असेल तर बिनधास्त मला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा.